आपण एकाकडे शिजलेले बटाटे घेऊ आणि त्यांना मस्त आपण बारीक करून घेऊ। ते चांगले बारीक झाल्यानंतर आपण त्यात हळद, 1 चमचा चटणी आणि 1 चमचा मीठ घालू। आणि आता आपलं हे सर्व टाकल्यानंतर आपण त्याला मस्त मिक्स करून घेऊ आणि ते पूर्ण मिक्स झालं की आपण त्याचे पराठे बनवू। आता आपलं हे छान प्रकारे मिक्स झालेलं आहे। आम्ही पहिलेच कणिक करून ठेवलेली होती, जशी आपण पोळ्यांची कणिक करतो त्याच प्रकारे थोडी पतली कणिक करावी आणि आता त्या कणकेचे आपण गोळे बनवू। पहिले कणिकला चांगलं मळून घ्या। हे बघा, अशी सॉफ्ट कणिक पाहिजे पराठे बनवण्यासाठी। आणि आता आपण त्याचे गोळे करून घेऊ। आपण एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला चांगलं चोळून आपण त्याच्यात आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपण त्याच्यात भरू। हे बघा, मी करत आहे त्या प्रकारे करा। आता आपण आधी तुम्ही या गव्हाच्या पिठाच्या जागी मैदा देखील घेऊ शकता कणकेला लावायला, त्याच्यानेही चांगला होतो। आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे तुम्ही काही घेऊ शकता। आपण जे तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण होतं ते आता आपण कणकेमध्ये टाकू आणि त्याला पूर्ण मध्ये दाबून नीट कणकेचा गोळा पूर्ण बंद करून घ्यायचा आहे। एकदम पॅक गोळा बनायला पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा तो पराठा लाटू तेव्हा तो फाटणार नाही। मी करते आहे तशा प्रकारे तुम्ही हा गोळा बनवून घ्या। हे बघा, अशा प्रकारे त्याला दाबायचं आहे आणि ह्या वेळेस त्याला खूप पॅक करायचा आहे एकदम मस्त, म्हणजे तो आपण जेव्हा लाटतो ना तेव्हा तो फाटणार नाही आणि छान बनेल। आता आपण त्याला मस्त पिठात टाकून घेऊ आणि आता आपण लाटायला सुरुवात करू। अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे। आपण पोळी ज्या प्रकारे लाटतो त्या प्रकारे नाही, थोड्या हलक्या हाताने लाटायचं आहे, कारण की मिश्रण बाहेर येऊ शकते, म्हणून व्यवस्थित लाटून घ्या। हे बघा, मी ज्या प्रकारे हलक्या हाताने लाटत आहे त्याच प्रकारे तुम्ही देखील लाटून घ्या। हे बघा, अशा प्रकारे तो लाटला गेला पाहिजे। थोडासा जाड राहू दिला तरी चालेल, छान लागतो। आणि आता आपण त्याला गरम तव्यावर शेकून घेऊया। म्हणजे मी तवा पहिलेच गरम करून ठेवला होता, आता त्याच्यावर आपण पराठा शेकून घेऊ। मस्त छान साजूक तूप त्याला आपण वरतून लावू, म्हणजे तो अजून छान लागेल आणि खूप छान असा खमंग वास येईल त्याचा। तुम्ही तेल देखील लावू शकता जर तुम्हाला वाटेल तर, पण मी इथे तुपाचा उपयोग करत आहे। आणि त्याला दोघं बाजूंनी छान शेकून परत आपण तूप लावू शकतो किंवा तेलही लावू शकतो। हे बघा, अशा प्रकारे छान शेकून घ्यायचं आहे। आपल्या सर्वांना आवडणारा बटाट्याचा पराठा एकदम छान प्रकारे शेकला जात आहे।
हे बघा, अशा प्रकारे त्याला छान शेकून घ्यायचा, कुठेच कच्चा राहू द्यायचा नाही, म्हणजे स्वाद खूप छान येतो. आता आपला पराठा रेडी झालेला आहे. बघा किती छान दिसतो आहे. तुम्ही देखील ट्राय करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.